रेहूवाडी गावात आपण पहिल्यांदा आलोया आणि या नामदेव अण्णानं या काशिंगराबाची पालखी आणली घरवाड्याला. सगळं पै पाहुणा गावकरी सगळ्यांना जीव खाऊ घातला, आपल्या वहिकारांना जीव खाऊ घातलं या. आणि आपण सगळेजण मिळून या भगवंताची सेवा करायची बर का. सेवा करण्यासाठी आपण आले या ठिकाणी. आपले वहिकार मामानी हाल मतातला सिद्धार्थ मार्गातला विषय गायला धरला, पण यांच्या भागातलं आपल्याकडच्या जमत नाही आणि आपल्याकडल्या जमत नाही. सगळं एकच असतं, फक्त जरा फरक असतो या. आपण आपल्या मार्गाने काशिंग भगवंताचा जन्म कसा झाला आणि कथा धरली आपण गायाला. कथा
त्या भगवंताचा काशिंगराबाला जन्म कसा झाला ही कथा गाऊन दावायची बर का लावली पाहिजे आपण तर या ठिकाणी राहा. म्हणून बाबारी माझ्या राजा दुर्ताची लेक राजा दुर्ताची लेक म्हणजे माझ्या काशिंगराबाची आई गंगासुरावंती. गंगासुरावंतीचं लग्न करायचं म्हणल्यावर आता लेख उपूर्व येत आली म्हणल्यावर कुठल्याही बापाला कोड पडलेला असतं या. लग्न करायला पाहिजे लेकीचं म्हणून राजा धोरत म्हणत होता अगं गंगा तू आता लग्नाच्या वेळेला आली तुझं लग्न केलं पाहिजे बर का. असं राजा दुर्गाला होता गंगा सुरवंतीला बोलायला स्वतः खरं त्या वेळेला वाईट वाटायला गंगा सुरवंतीला गंगा सुरवंती बोलत होती राजा दुर्गाला खरं त्या ठिकाणाला. लग्नाचं नाव घेतल्या बरोबरीला कोड पडलं माझ्या गंगा सुरावंतीला. आणि गंगा सुरावंती काय म्हणू द्या आपल्या बापाला आणि लग्न माझ्यासारख्याच होत नसतं या. आणि तुम्ही धर्माचा बाप आहे काय अधिकार तुम्हाला माझ्या लग्नाचा. माझं लगीन करायचं नाही. अगं तुझं लगीन करायचं नाही मग नेमकं काय करायचं आहे. अजिबात करायचं नाही. म्हणून गंगा सुरावंतीने विचार केला ना राजा धोताला म्हणत होती माझ्यासारख्याच लगीन म्हणजे मी तप करायची जन्माला आलेली आहे. मी काय लगीन करणार नाही. अहो हलकुजी जगदयाच्या श्रीमध्ये माझ्या पहिल्या 12 वर्षाचा तप झालंय जगदयाच्या श्रीला. आणि 12 वर्षाची झाली तुमच्या वाड्याला. हे दुसरं तप माझं झालंय तुमच्या वाड्याला. आता तिसऱ्या 12 वर्षाचं तप करायचंय मला मी सांगतो तुम्हाला त्यावेळेला. लग्न करायचं नाही मी तिसरं तप करणार आहे या वेळेला. म्हणजे तिसरं 12 वर्षात तप राहिले म्हणजे तुझा आजोळ आहे. आणि जरी ते तप करायचं असेल तर काय केलं पाहिजे मला सांग. एवढं म्हणल्या बरोबरीला राजाची गंगा सुरावंती म्हणत होती